श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 30. आपला देश सोडून कुठेही जाऊ नकोस. भंडाऱ्याच्या मनरो हायस्कूलमधील शिक्षक मित्राला घेटावयास आलेला श्रीधर काळे माघारी कोल्हापुरास परतत असताना श्री महाराजांची कीर्ती ऐकून मित्रासह शेगांवास आला. विलायतेस जाऊन शिक्षण घ्यावे व मायदेशी परतून पुढे व्यापार वा नोकरी करावी असा त्या दोघांचा मानस होता. श्री महाराजांचे दर्शन घेत असताना श्रीधराचा मनोदय जाणून श्री महाराज त्यास म्हणाले, अरे, अगणित पुण्य केल्यानंतर हिंदुस्थानात जन्म प्राप्त होतो. संत सत्पुरुषांनी पावन झालेल्या भूमीस त्यागून विलायतेला कशास जायचे? जे काही आहे ते येथेच आहे. येथेच राहून देशकार्य, सेवाकार्य करावे. श्री महाराजांनी आपला मनोदय जाणल्याचे पाहून आश्चर्यचकित झालेल्या श्रीधर काळेच्या आयुष्याची पुढील वाटचाल निश्चित झाली. श्रीधरने विलायतेस न जाता येथेच राहून BA-MA पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले. पुढे त्याची नेमणूक शिवपुरी कॉलेजच्या प्राचार्यपदी झाली. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 31. भावाचा भुकेला योगीराणा. श्री महाराज अमरावतीस आले असता अनेक भक्तांनी त्यांस आपापल्या घरी नेऊन त्यांची पाद्यपूजा केली. तेव्हा गणेशप्पा यालाही श्री महाराजांना घरी आणावेसे वाटू लागले. मात्र आपल्यासारख्या गरीबाकडे श्री महाराज येणे शक्य नाही अशा विचाराने तो शांत बसून राहिला. मात्र त्याचा मनोदय ओळखून श्री महाराज अचानक त्याच्या घरी गेले. त्यांना घरी आलेले पाहून गणेशप्पा व त्याची पत्नी फारच आनंदित झाली. त्यांनी प्रेमाने भक्तिभावाने श्री महाराजांची पूजा केली. श्री महाराजांनी ऊच नीच, गरीब श्रीमंत हा भेदभाव कधीही केला नाही. भावभक्तीचे भुकेले श्री महाराज निर्लोभी होते. त्यांना गरीबाघरची मीठ भाकर विशेष प्रिय होती. एकदा अकोल्याच्या बच्चूलालने श्री महाराजांचरणी ऐश्वर्य अर्पण केले. तेव्हा त्यास श्री महाराजांनी निरीच्छ भावनेने दूर सारले होते. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 32. श्री महाराजांनी पुंडलिक भोकरे याला जीवनदान दिले. मुंडगावचा पुंडलिक भोकरे त्याच्या वडिलांसोबत नित्यनेमाने शेगावची पायी वारी करीत असे. एकदा गावामध्ये प्लेगची जोरदार साथ आली. पुंडलिक साथीचा बळी ठरला. पायी वारीकरिता घरून निघताना त्याला कणकण जाणवू लागली. तरीही कुणाला काही न सांगता तो पित्यासोबत निघाला. अर्ध्या रस्त्यात तापाचा जोर वाढला. काखेत गाठ आली. पुंडलिकाचे वडील घाबरले. परंतु पुंडलिकाने त्यांना विनंती केली की कसेही करून शेगावला जायचे. मी जर का अर्ध्या वाटेत मेलो तर निदान माझे शव तरी शेगावला न्यावे, पण वारी अर्धवट सोडू नये. मजल दरमजल करीत बापले कसेबसे शेगाववास आले. पुंडलिकाने श्री महाराजांचे दर्शन घेऊन स्वतःच त्यांच्या चरणावर झोकून दिले. हे पाहून परमदयाळू श्री महाराजांनी त्यांची स्वतःचीच काख दाबली. त्यासर्शी पुंडलिकाच्या काखेतील गाठ नाहीशी झाली. पुढे श्री महाराजांनी पुंडलिकाच्या घरून आणलेला प्रसाद ग्रहण करताच पुंडलिकाचा तापही ओसरू लागला आणि काही वेळातच तो ठणठणीत बरा झाला. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 33. भाऊ कवरच्या नैवेद्याची प्रतीक्षा. डॉक्टरी शिकणारा अकोल्याचा भाऊ कवर त्याचे वडील व बंधूंप्रमाणे श्री गजानन महाराजांचा निस्सीम भक्त होता. एकदा त्यास श्री महाराजांच्या आवडीची चूण भाकर नैवेद्य रूपाने घेऊन जाण्याची इच्छा झाली. भाऊने त्याची ही इच्छा वहिनीच्या म्हणजे नानींच्या कानावर घातली. नानीने चटकन स्वयंपाक करून झुणका भाकरीचा डबा भाऊंकडे दिला. नैवेद्याचा डबा घेऊन भाऊ अकोला स्टेशनवर आला. परंतु दुर्दैवाने शेगावला जाणारी गाडी निघून गेली होती आणि पुढील गाडी 3 तासांनंतर असल्याचे समजल्यावर भाऊला अतिशय दुःख झाले. इथे शेगावात नैवेद्याची अगणित ताटे समोर आलेली असताना देखील श्री महाराजांनी त्यास स्पर्श केला नाही. ते उपाशीच बसून राहिले. अखेरेस 4 वाजण्याच्या सुमारास भाऊ नैवेद्य घेऊन आला तेव्हा त्याने प्रेमाने आणलेली चूण भाकर श्री गजानन महाराजांनी खाल्ली. श्री गजानन महाराज भाऊ कवरच्या नैवेद्यासाठी उपाशी राहिले हे पाहून भक्तमंडळी धन्य झाली आणि मनातील इच्छा अकल्पितरित्या पूर्ण झाल्याने भाऊ कवरसुद्धा आनंदित झाला. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 34. श्री गजानन महाराज व श्री मेहताब शाह यांची भेट. श्री गजानन महाराज अकोला येथे गेले असता
त्यांच्या भेटीकरिता मुसलमान संत श्री मेहताब शाह त्यांच्या शिष्यांसमवेत आले होते. श्री महाराजांच्या आगमनाचे वृत्त अंतर्ज्ञानाने जाणून घेत श्री मेहताब शाह शिष्यासोबत अकोल्यातील बापूरावांकडे येऊन पोहोचले. तेव्हा श्री गजानन महाराजांनी त्यांचे अतिशय प्रेमाने स्वागत केले. त्यांना परमार्थातील 4 गोष्टी सांगितल्या, समजावल्या. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत श्री गजानन महाराजांनी एकत्रितपणे भोजनही घेतले. श्री गजानन महाराजांच्या मार्गदर्शनानुसार श्री मेहताब शाह पंजाब येथे गेले. त्यांचे अवतार कार्य पंजाब येथेच संपन्न झाले. श्री गजानन महाराजांनी नेहमी स्वधर्मियांसोबत परधर्मियांचाही आदर केला, हे या प्रसंगावरून दिसून येते. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 35. श्री गजानन महाराज व श्री वासुदेवानंद सरस्वती यांची भेट. प्रख्यात दत्त सांप्रदायिक सत्पुरुष आणि कर्ममार्गी संत परिव्राजक आचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबी स्वामी यांनी शेगाव मुक्कामी श्री गजानन महाराज यांची भेट घेतली. अवघ्या पळभराची ही भेट होती. या भेटीमध्ये उभयतांनी एकमेकांशी सांकेतिक संवाद साधला आणि काही क्षणातच श्री टेंबेस्वामी निघूनही गेले. श्री गजानन महाराज यांच्या शेगाव येथील अवतारकार्यादरम्यान अनेक संत सत्पुरुषांशी त्यांचा निकटचा परिचय होता. श्री गोपाळदास महंत नाशिक, तसेच श्री माधवनाथ महाराज चित्रकूट, तसेच श्री रंगनाथ महाराज धार कल्याण अशा अनेक संत सत्पुरुषांशी श्री महाराजांचा निकटचा स्नेहसंबंध होता. इतकेच नाही तर बॅरिस्टर दादासाहेब खापर्डे यांच्या माहितीनुसार श्री गजानन महाराजांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा शिर्डी येथे श्री साईबाबांनी माझा मोठा बंधू गेला असे सांगत अपार दुःख व्यक्त केले होते. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 36. श्री महाराजांना तीर्थस्नान घडले. श्री गजानन महाराज एकदा श्री नरसिंहजी महाराजांना भेटावयास अकोट येथे गेले होते. श्री गजानन महाराजांची स्वारी नरसिंहजींच्या झोपडी शेजारील विहिरीच्या काठावर बसली होती. श्री गजानन महाराज सतत विहिरीत डोकावून पाहत असल्याने श्री नरसिंहजींनी विचारले, गजानना, हे काय बरे करतोस? त्यावर श्री गजानन महाराज म्हणाले, या विहिरीच्या पाण्यात सर्व नद्यांचे पाणी सामावलेले आहे. येथे मला तीर्थस्नान करावयाचे आहे. मात्र या विहिरीतील पाण्याने वर उसळून मला स्नान घालावे अशी माझी इच्छा आहे. श्री गजानन महाराजांचे हे विचित्र बोलणे ऐकून तेथे असलेली कुत्सित मंडळी हसू लागली, आश्चर्य व्यक्त करू लागली. तेवढ्यात एक चमत्कार घडला. विहिरीतील पाण्यास एकाएकी उकळ्या फुटल्या. पाणी उसळून बाहेर आले आणि श्री महाराजांसमवेत सर्वांच्या अंगावर कारंजासारखे पाण्याचे तुषार पडू लागले. त्या अमृत तीर्थाच्या वर्षावाने भक्तगण आनंदित झाले. इतकेच नव्हे तर कुत्सित मंडळी देखील स्नानाचा आनंद लुटू लागली. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 37. भाऊ कवर यांची व्याधी दूर केली. श्री गजानन महाराजांचा भक्त भाऊ कवर याच्या शरीरावर फोड उत्पन्न झाला. बरेच औषधोपचार झाले, शस्त्रक्रिया केली गेली, तरीही फोड वाढतच होता. ठसठसणाऱ्या फोडांमुळे असह्य त्रास होऊन भाऊ कवर तळमळू लागला. क्षणोक्षणी श्री गजानन महाराजांचा धाव करू लागला. एका रात्री श्री गजानन महाराज बैलगाडीतून गाडीवानाचा वेश धारण करून भाऊंकडे आले. भाऊंच्या बंधूंनी त्यांना घरात घेतले असता आपल्या बंधूंच्या फोडासाठी शेगाम वाहून तीर्थ अंगारा पाठविला आहे असे श्री गजानन महाराजांनी सांगितले आणि तेथून लागलीच निघूनही गेले. भाऊच्या बंधूंनी गाडीवानाचा शोध घेतला असता त्याचा पत्ता लागला नाही. इथे भाऊच्या फोडावर अंगारा लावताच फोड फुटला, जखम पूर्णपणे बरी झाली आणि थोड्याच दिवसात भाऊ असह्य व्याधीतून कायमचा मुक्त झाला. पुढे तो शेगामवास गेला असता श्री गजानन महाराजांनी तो गाडीवान आपणच होतो असे सूचित केले. भाऊ सद्गदित झाला आणि वारंवार श्री गजानन महाराजांच्या चरणास वंदन करू लागला. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 38. बापूना काळेस श्री विठ्ठल दर्शन घडविले.
श्री गजानन महाराज भक्तांसमवेत आषाढी वारीकरिता पंढरपुरास निघाले. त्यात बापूना काळेही सामील होता. बापूना पहिल्यांदाच पंढरपुरात जात असल्याने तिथली गर्दी व लगबग पाहून तो गोंधळून गेला. या गोंधळात श्री गजानन महाराजांसमवेत अन्य सहकारी विठ्ठल दर्शनास निघून गेले आणि बापूना मागेच राहिला. त्यामुळे त्याला विठ्ठल दर्शन घेता आले नाही. ही गोष्ट जेव्हा समोर आली तेव्हा सर्वांनीच बापूनाची टिंगल केली. पंढरपुरास येऊन देखील विठ्ठल दर्शन न झाल्याचे शल्य उराशी बाळगून उदास व खिन्न मनस्थितीमध्ये बसलेल्या बापूनाकडे पाहताच श्री गजानन महाराजांचे अंतःकरण द्रवले. बापूनाला आवळातील पांडुरंगाच्या मूर्तीचे साक्षात दर्शन घडले. बापूनाच्या मनातील भोळा श्रद्धाभाव जाणून श्री गजानन महाराजांनी त्याच्यावर कृपा केली. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 39. श्री गजानन महाराजांनी वारकऱ्यास जीवनदान दिले. श्री गजानन महाराज भक्त मंडळींसह पंढरपुरास गेले असतानाचा हा प्रसंग. आषाढीची वारी संपन्न झाली. वारकरी मंडळी परतीच्या प्रवासास लागली. शेगावका मंडळीही सामानाची बांधाबांध करीत परतीच्या प्रवासाची तयारी करू लागले. मात्र वाड्यावर त्यांच्यासोबत असलेला कवठे बहादूर गावाचा एक वारकरी मरीच्या साथीचा बळी ठरला. सततच्या ढाळ व उलटीमुळे तो हैराण झाला. त्याच्या अंगातील त्राणही नाहीसे झाले होते. साथीचा जोर असा होता की वारकऱ्याचे प्राण वाचतील की नाही याची शाश्वती नव्हती. शिवाय त्यास सोबत घेतल्यास अन्य मंडळींनाही साथीची लागण होण्याची भीती होती. म्हणून वारकऱ्यास तिथेच सोडून माघारी परतण्याचे सर्वांनी ठरविले. ही गोष्ट श्री गजानन महाराजांच्या कानावर गेली तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. श्री गजानन महाराजांनी त्या वारकऱ्यास सोबत घेण्याचे ठरविले आणि त्याच्या मस्तकावर कृपेचा वरदहस्त ठेवला. श्री महाराजांचा स्पर्श होता क्षणीच त्या वारकऱ्याची ढाळ व उलटी थांबली. श्री महाराजांच्या कृपेने त्यास थोड्याच वेळात तरतरी आली. तो वारकरी अक्षरशः मरणाच्या दाढेतून बाहेर आला. ह्या घटनेस अनुसरून आपल्या देशबंधूला मरणाच्या वाटेवर सोडून तेथून दूर जाऊ पाहणाऱ्या अन्य मंडळींना श्री गजानन महाराजांनी चांगलेच फैलावर घेतले. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 40. कर्मठ ब्राह्मणास साक्षात्कार झाला. श्री गजानन महाराजांची दर्शन भेट घेण्याकरिता एक ब्राह्मण आला होता. हा ब्राह्मण वृत्तीने कर्मठ व सोवळे व ओवळे पाळणारा होता. मठात येताच त्याचा भ्रमनिरास झाला. त्याच्या मते मठातील भक्तमंडळीमध्ये सोवळ्या ओवळ्याचा अभाव होता. श्री गजानन महाराजांकडे पाहूनही त्याला अतिशय वैषम्य वाटले. त्याच्या मनातील प्रतिमा आणि प्रत्यक्षात पाहिलेले श्री गजानन महाराज यांच्यात काहीही ताळमेळ नसल्याचे त्याला जाणवले. त्यातच मठाच्या दारात काळे कुत्रे मारून पडल्याचे व त्याच्या शरीरावर माशा घुंगावत असल्याचे दृश्य पाहून त्या ब्राह्मणाला शिसारी आली. त्याची मनोवस्था ओळखून श्री गजानन महाराज चटकन पुढे आले. तेव्हा श्री गजानन महाराज येत असताना त्यांच्या चरणांचा स्पर्श मृत कुत्र्यास झाला आणि ते कुत्रे जिवंत झाले. हा चमत्कार पाहिल्यावर मात्र तो कर्मठ ब्राह्मण खजील झाला. सोवळ्या ओवळ्याचे अवंडबर न पाळणाऱ्या श्री गजानन महाराजांमधील खरेखुरे देवत्व उमगताच तो ब्राह्मण श्री गजानन महाराजांच्या चरणांस वंदन करून वारंवार त्यांची माफी मागू लागला.